श्री स्वामी समर्थ मंडळी 3 जुलै 2026 वार आहे शुक्रवार। या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। चंद्रोदय असणार आहे रात्री 9:37 संकटांचा पराभव करणारी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी। जो व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे मनोभावे व्रत करतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पा कधीच निराश करत नाहीत। त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात। बघा मैत्रिणींनो, प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांना चांगले मार्क्स मिळावेत। तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे। तर संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करा। मुलं ऐकत नाहीत, चिडचिड करतात, त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा अभ्यासाला ते मुलं बसत नाहीत, त्यांचे मार्क्स कमी येतात। यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत। तर काय करायचं, गणपती बाप्पांना पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचा 11 वेळेस पाठ करायचा आहे। अथर्व शीर्षम तुम्हाला 10 वेळा वाचून 11व्या वेळी फलश्रुतीसहित पठण करायचं आहे। अशा पद्धतीने तुमचे गणपती अथर्व शीर्षमचे 11 पाठ वाचून होतील। नंतर गणपती बाप्पांना धूप दीप ओवाळा, मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि जे तुम्ही बाप्पांना स्नान घातलंय ते तीर्थ, जे पाणी आपण अभिषेक घातला बाप्पांना ते पाणी तीर्थ मुलांना प्यायला द्या। मुलांची चिडचिड, हट्टीपणा कमी होईल, आत्मविश्वास वाढेल, मनातील भीती दूर होईल आणि अभ्यासात एकाग्रता वाढेल। बोलण्यात मुलं अडकत असतील किंवा तोत्रेपणा असेल तो सुद्धा दूर होईल। हा उपाय नक्की करा। व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।